मी नगरसेविका दीपाली राजेश घाटगे, प्रभाग क्रमांक 4. आपल्या प्रभागातील अत्यंत जुनी अशी आणि नावाजलेली स्कूल एस्टर्न पॅटर्न स्कूल, ज्याला आपण सर्वजणच AP हायस्कूल या नावाने ओळखतो. तर या शाळेमध्ये सध्या एक उपक्रम घेतला जाणार आहे, फूड फेस्टिवल. तर मला सर्वच शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे व सर्वच संयोजकांचे या ठिकाणी खरंच कौतुक करावेसे वाटते की अशा प्रकारचे उपक्रम आपण मुलांसाठी घेत आहात, ज्याच्यातून वेगवेगळ्या कल्पना मुलांना सुचतील आणि त्यांची बुद्धी किंवा त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. तर मी आपल्याला या उपक्रमाबद्दल खरंच मनापासून शुभेच्छा देते. दिल में हाँ है होठों पे ना, दिल में हाँ है होठों पे ना. जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. आपल्या या उपक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. अनंत भेट देखील आपल्या प्रत्येक स्टॉलला. आता ते उघडते. माहिती सांग. वेगवेगळे एक पुण्याचा एक कोणाने एक कुठला पदार्थ मोहब्बत म्हणजे काय सांग. वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यामुळे उत्तराला तयार राहायचं आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये डबा उघड बा. त्यानंतर काय केलं काय केलं तू? कशाची खिचडी? खिचडी कशी? शाबू. शाबू तुला माहित आहेत का ग? शाबू झाडाला लागतात की मुळाला वाटतात? माहित ना तुला? शेवटपर्यंत जाऊ दे. शाबू फक्त उपवासाला खातात एवढंच माहित आहे. आवडते तुला खिचडी? तुला आवडते म्हणून ठेवली नाव का तुझं? कमी बोलते, काम जास्त मी बोलणारी कधी हुशार असते. हा तसंच आहे ते. शुभेच्छा तुला. त्यानंतर जरास काय आहे? पाणीपुरी आणि काय आहे? म्हणजे पुरी ताक घालून देतेस काय तू? पुऱ्याने हे करायचं मिक्स करून. काय आहे का? पाणीपुरी ताक. म्हणजे तेच मी पुरीत ताक घालणार काय तुम्ही? ताक पुरी झाली किती? अच्छा. किती रुपयाला आहे पाणीपुरी?
काय केलं नाही फुकट आहे वाटतं. मला इकडे या सगळ्यांना फ्री आहे फ्री पाणी. सांगू दे तुझी फ्री म्हणून सांगू काय हा एवढं करायची. चला तुला काय आहे तुझा पाववाडा कसा बनवला का? प्रमाणे बोलतो. मम्मीने कसा बनवला बघितला नाही? कसा कसा बनवला सांग. बर पाणी घातलं नाही मला मग पाणी विसरलीस किती सांगायचं. आणि मीठ घातलं नाही मीठ पण विसरलीस. आणि काय काय घालू शकतो अजून काय काय घालू शकलो म्हणजे चाललं असतं. चटणी घातली असती तरी चाललं असतं. सोयाबीन घातलं तरी चाललं असतं. छान झाला पाववाडा खाल्ला. आम्ही आज सगळं टेस्ट केलं. नाव सांग. त्यानंतर काय केलं बघा काय काय ऑमलेट ऑमलेट कसं बनवलंस? बिन फोडता फोडलं ना कोंबड काय कोंबड्या काय कोंबडी छान झाली. मी टेस्ट केलं मस्त. तू स्वतः बनवतेस काय? शिकणार नाही शिकायचं म्हणजे कोण घरात नसले की आपला पण कोण खाता येते. डबे उघडा पटपट. त्यानंतर आदिती सावंत. काय आदिती आणि अनुग्रह इडली आप्पे आणि या मेनू मला सांगितलं तू अचानक किती वाटतं मला. छान केले रे. आपले कशाचे बनवले ते? अरे वा मस्त. तुझं काय आहे समोसा मध्ये काय आहे त्याच्या? आज काय आहे? अगं नाही मला दिलं त्यात वेगळंच होतं. कोबी होते. काय आहे त्यात? किती रुपयाला समोसे? अरे वा झणझणीत मिसळ. छान झाली मिसळ. कोणी केली? तू काय मदत केली नाहीस? काय काय केलीस? आणले आणि चिरलं नाहीस काय? येत नाही चिरायला तुला? होय छान मस्त झाली मिसळ. मी खाल्ली एकदम मस्त झणझणीत. आपण बाहेर पण स्टॉल लावूया का मिसळचा? लय खपल. त्यानंतर काय आहे आमच्या हॉस्टेलची मुले काय सांगा थोड्या कितीला छान. काय कसा कसा केला बनवला? फरसाणा चटणी चिरमुरे नाही. कसा कसा बनवला? रेसिपी माहिती आहे तुला? सांग की. सांग कसं काय आता आधी फोडणी तयार केली. स्टोरी सांग कोणी आणली काय यानंतर ऋषभाने अमोलला स्टॉल. ऋषभ काय आहे व्हिडिओ काढायला हायस्कूलच्याच मुली पुढे जायला लागल्यात बघायला. आई बाबांना पुढे गेली तुम्ही विचार. हा काय दाखवू काय? काय ते मला दिलं नाही कागद काढत छान दिसायला लागले. फोटो काढलेस का त्याचे? शेंगदाणे आहेत का नाहीत तर? मध्ये भाजी कसली आहे ती? कसले बघ बरोबर खाऊन बघल तो. बघ बघा उघड बघा. काय
तू काय काय मदत केलीस आता करणार म्हणायची काय मदत चांगलं खाल्लेली. नाव काय तुझं? शेंगदाणा फूल. तू काय काय मदत केली प्लेट कर. अरे वा शेंगदाणे कसे भाजलेस एकदम गॅस मोठा करून एकदम मोठा केला असं काय झालं असतं आहे काय चुकून नाही काय नाही, आपण नाव फक्त वेगळं ठेवायचं जळकी शेंगदाणे पोळी छान झाली छान त्यानंतर बिर्याणी आहे ना म्हणजे पार्टीमध्ये बिर्याणी पार्टनरशिप मध्ये बिर्याणी वा बिर्याणी मस्त झाली आता मी पार्टनरशिप करतो तुझ्याबरोबर मला बिर्याणी रोज देत जा आपण विकूया इथं चालते का नाही छान बिर्याणी आहे का पुलाव आहे तो छानच झालं मटन का चिकन काय काय आहे स्वीट कॉर्न लई सोपं पदार्थ केलास जरा सुद्धा अवघड काय बघ केलेलं नाहीस नुसती कणसं आणलीस आणि ती सोललीस उकडली झालं कोणी तयार केलं तुम्ही काय केलं अर्ध खाल्लं. स्वीट कॉर्न सारखाच दात झालाय बघितलं स्वीट कॉर्न खातेस काय जास्त तू काय काय आणले यांचं बालवाडी म्हणजे काय मंचुरियन आणले मंचुरियन मी मग काय घेणार डबा घेऊन जाणार सगळा बघ बोलायच कधी जाऊ मी असं चला आम्ही डबा घेऊन जाऊ हे बघ गणेशजी इकडं बघ. ठेवा ठेवा म्हणा विकायचं आहे त्यानंतर आहे तो तोंडी इडली चटणी माझ्याशी बोलणार काय? तर चला आता इडली कशी कशी बनवली मला सांगा का आता कशी बनवली इडली सांगा कशी तयार केली तसं नसते रे गेल्या वर्षी तांदूळ भिजत घालायला लागतात मग या वर्षी होती इडली हे माहित नाही तुला कधी घातलेले तांदूळ भिजत गेल्या वर्षी घातले बघ जरा आहे ना छान झाली इडली त्यानंतर सगळ्यात स्पेशल असं चिकन बिर्याणी बिर्याणीचं नाव काय असंच चिकन बिर्याणी सांगा उत्तर द्या टोपण उघड. टोपण उघड. टोपण उघड. काय काय बात करतो माहिती भरपूर एवढी स्वस्त का ठेवले रे बर बोल